आमच्या अनिल दादांचं तळ काय मस्त कमळाचे फुलं वगैरे चाललेत. आता ते बाय बाय सोडलं काय पण ते तसंच जात त्यांनी मारायलेत फेरे आता. पाईप पासून बनवलाय ना तो. ते आमच्याकडं ट्यूब असतं टायर मधल्या ट्यूबा नसतात काय ट्रॅक्टरच्या वगैरे ते टायर मधल्या. कमळाचे फुलं एवढे भारी आलेत ना एकदम फर्स्ट क्लास पैकी. आपल्या दादांचं तळ आहे हे आणि यात त्यांनी मासे वगैरे सोडलेत खूप प्रकारचे वेगवेगळ्या जातींचे. त्यांनी हे होडी बनवली आहे. आमच्याकडं याची पण असते लाकडांची पण होडी छोटी. हे लय भारी आहे पण सिस्टम. तो कुठं चाललाय पण कमळा आणायला? तुम्ही मागवलाय काय? तुम्ही का नाही गेले बसून? झालेच तर झाले पण मज्जा. हे पाणी खराब होत असेल पण याला याला कुठून हे नाही ना म्हणजे निघायला बाहेर. पावसाळ्यात गच्च भरलं होतं ना हे इथपर्यंत. कमळाचं फूल आणाय गेले ते. वा बघा बस रे. या परत रिटर्न रिव्हर्स आणा रिव्हर्स. तिकडे दिसतंय ना समोर ते स्मशानभूमी आहे. रस्त्याकडे स्थळ आहे हे. इथं त्यांनी शेड बनवलाय म्हणजे देखरेख करण्यासाठी. रात्री इथंच झोपतात ना ते. कोणी पण म्हणजे मासा वगैरे काढू नये. पार्टनरशिप मध्ये आहे का हा तळ? किती जणात? तिघे. मग याला विकणार म्हणजे हे बसून की असं व्यापाऱ्याला देणार? नाही काय भरपूर लोक काढायला लावले मासे ना की भरपूर येतात घ्यायला. इथून डायरेक्ट विकतात काय? फ्रेश माल जिवंत. थोडं थोडं काढत असतील. लय भारी. मला कमळाची फुलं लय आवडले. आले बघा दादा परत. कमळाची फुलं घेऊन आलेत. ट्रिंग 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 ट्रिंग. त्याला बांधावं लागत असेल म्हणजे ती परत आतमध्ये जाऊ नये म्हणून. तुम्हीच बनवला काय? ते टायरचे पण आमच्याकडं त्याच असतात टुपा. बघा कमळाची फुलं लय मोठे आणले होते जास्त. आपण नेलं असतं पण कुठं लावणार ना तिथं. फेकून द्यायचं ते काय लावायचं. तर तेच फेकायचं कुठं? तलाव नाल्यात वगैरे काय असेल. तलाव तिकडं गेला ना आमचा तलाव त्या सोलरच्या प्रोजेक्ट. इथंच चूल फिल सगळं तयार केलंय त्यांनी. म्हणजे माणूस तुरी वगैरे लावतो का नाही? आमच्या इथं तुरी असं एवढी कमी नसते. रांगच्या रांग अख्खं शेत भरून. तुम्ही थोडंच बांधावरती वगैरे खाण्यासाठी लावता ना. हे तुरीचं झाड ते दाट लावतात आमचे त्यामुळं एवढं मोठमोठे झाड नाही होत. गच्च असतं ना. बघा आमच्या दादानी बोर्ड काय लावलाय. तलाव परिसरात कचरा प्लास्टिक टाकण्यास मनाई आहे नाहीतर दंड घेण्यात येईल. आणि त्यांनीच टाकलाय. ढिगभर कमेंट येत्या की हा पैसे काढणार आणि हा स्वतः पळाला आणि त्या बिचारी पूजाला कामाला लावलं. काहींच्या कमेंट की 15 दिवस झालं पूजा एकच कपडे घालते. अरे बाबा वरचा शर्ट आहे तो लेडीज शर्ट असतो कामात यूज करण्यासाठी. आता तुम्ही सिटीतल्या बाया निवांत घरात बसून राहणाऱ्या तर तुम्हाला काय माहिती ताईनं. तो जो काही कपडा आहे ना तो एकच असतो. शर्ट असतो वरचा. आतमध्ये गाऊन असतं आणि त्याच्यावरून तो शर्ट एकच असतो. ते काय करतात रोज संध्याकाळी कामावरनं आल्या की त्याला धुवून ठेवतात. अजून सकाळी तो शर्ट यूज करतात.
कामात वापरण्यासाठी लेडीज शर्ट असतो तो आहे तो, त्यामुळं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तोच दिसत होता. आणि आता लय अशा पण कमेंट करू नका की यानं पैसे घेतलं, हा पळाला आणि ती कामात अडकली. घरी बसून आहे निवांत, आज घरीच होते ती. आता मी कसं विश्वास आणून देऊ तुम्हाला. ते काय झालं, आम्हाला जायला खूप उशीर व्हायचा ना, 11 वाजायचे 8 वाजता घर सोडलं तर, कारण ते लांब होतं जाण्यासाठी. मग आम्ही काय म्हटलं, आम्हाला धाराशिवजवळ द्या तोडणी, तिथल्या तिथं आम्ही ऊस तोडू. मग त्या ज्या काही गाडी मालकाचं होतं ना ऊस, म्हणजे टोळी ज्याची केली होती ना आपण, तर त्या मालकाचं घरचं ऊस होतं ते. तो म्हणायला लागला की माझं संपूर्ण तोडल्याशिवाय मी काय तुम्हाला जवळ देणार नाही. आणि त्याचं आहे अजून 10 एकर शेत ऊस आहे त्याचं तिथंच. मग तो 10 एकर तोडण्याला आम्हाला गेले असते 5 महिने. मग आम्ही असं म्हणत होतो की इथंच द्या आम्हाला धाराशिवजवळ, जवळच्या जवळ पडेल. 2-3 गावाचे लोक मिक्स होते ना, सासरवाडीकडलं गाव, आमचं गाव, आणखीन एक कोयतं होतं दुसऱ्या गावाचं. मग यांना जमा करत न्यायचं आणि सोडत यायचं, यामध्ये आम्हाला खूप उशीर होत होता. मग तो मालक बोलायला लागला की नाही मी जवळ देत नाही. आमचे लोक बोलले नाही तिकडं तेवढा लांब असेल तर आम्ही येणार नाही. मग तो माणूस म्हणायला लागला माझे पैसे घेतलेले मला देऊन टाका आणि तुम्ही या किंवा नाही या. मग आज तिथंच धाराशिवमध्येच थांबले वाटतं. 1-1:30-2 पर्यंत बसूनच होते. हिशोब केला वाटतं आणि तो माणूस आता पैसे परत मागायला आहे. तो म्हणतोय की माझं पैसे परत द्या. बघा आता काय करा. आता त्याला कुठून द्यावं एकदम लगेच्या लगे. माझं तर डोकं आऊट झालंय कधीपासून. आणि त्यात तुमच्या अशा कमेंट असतात, एखाद्याला कमेंटनंच मारून टाकचाल अशा कमेंट करतात काही तर लोक. त्या कमेंट बघूनच एखादा जर समजा मी नाही कमजोर, पण एखादा कोणी कमजोर असला ना त्या कमेंट बघूनच बिचारा मरून जाईल. अशा तर कमेंट असतात. तू त्रास देतो, तू छळ करतो, तुला कीव नाही, दया नाही, माया नाही. कपड्यांच्या बाबतीत तिला एकच कपडे, अरे बाबांनो ते कपाट बघितलं ना साडी गच्च भरल्यात. त्या कपाटात फक्त तिचेच कपडे आहेत, माझे तर काहीच नाही. दाखवेल मी कधी घरी गेलो की तिला कपडे आहेत का नाही. कामात कसं करतात ते, आता बाईच्या कपडे कसं असतात, हापा असतात, कोण कधी फुल पण असतं म्हणा, गाऊनचे हात वगैरे फुल हात पण असतातच. पण ते काय करतात, कपडा तो आतला खराब होऊ नये म्हणून वरून एक शर्ट घालतात. पहिले कसं असायचं, नवऱ्याचे वगैरे शर्ट घालायच्या बाया वरून. पण आता काय तो 100-1 रुपयाला काहीतरी येतो शर्ट, लेडीज शर्ट असतो तो. कामाला कुठं चालल्या की तो शर्ट वापरते. आणि परत पॅन्ट असते, धोती पॅन्ट का काय म्हणतात तसली पॅन्ट, त्या पॅन्ट वगैरे घालतात. आणि आता असं पण नका म्हणू की मी निवांत फरतोय ती काम करते, ती पण बसूनच आहे. मला तर आता आलोय सुखानं जगू द्या प्लीज, हात जोडून सांगतोय तुम्हाला. माझी लेकरं मला माया दया येणार नाही का? तुम्ही विचार करा. लोकाचं लेकरू आपल्या समोर रडायला लागलं तर आपल्याला माया दया येते का नाही? आपण म्हणतो का नाही हो का रडवताय हो, शांत करा की लेकरं. माझी लेकरं माझ्यासाठी रडलेली, मला माया कशी येणार नाही? काहीतरी असतं ना डोक्यात टेन्शन वगैरे, त्यामुळं माणूस थोडासा म्हणजे फ्री होण्याचं बघतो. असं काय मी इथं सेटल नाही होणार. वाटलंच तर मी आज राहील, उद्या दुसरीकडे कुठं पण निघून जाईल. पण ते दादा मला इकडं तिकडं नाही जाऊ देत. ते म्हणायला लागले की तू खूप दिवस झाला ना इकडं आला नाहीस. आम्ही पूर्ण फॅमिली आलतो तेव्हा चालतो इथं. तर ते बोलले ये म्हणून आलो. तुम्ही कधी पाहुणे वगैरे होऊन नाही जात काय तुमच्या पाहुण्यात? अशा कमेंट करताय तुम्ही. लय टेन्शन आलंय मला तर.